नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. दिवाळी हा सण जवळ येत आहे आणि दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट असतो, सगळीकडे प्रकाश असतो. तर ना आपण युजुअली जे दिवे लावतो तो लगेच जे गच्चीवर लावतो ते लगेच वाऱ्याने विझतात. तर ना पाण्यातले दिवे कसे बनवायचे ह्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काचेचा ग्लास ट्रान्सपरंट घ्या, जेणेकरून ते दिवे छान दिसतील. आणि फुलं घेतलेत, पानं घेतले जास्वंदाचे, वाती घेतल्यात आणि OHP शीट घ्या किंवा कोणताही प्लास्टिकचा तुकडा घ्या. तर 2 ग्लास घेतलेत. तर ह्याच्याऐवजी तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते घेऊ शकता. त्या ग्लासमध्ये सुरुवातीला मी जास्वंदाचं जे फूल होतं तर त्याच्या पाकळ्या करून घेतल्या आणि एका ग्लासमध्ये त्या पाकळ्या टाकल्या. दुसऱ्या ग्लासमध्ये जास्वंदाचेच फुलं घेतले होते. तुम्ही याऐवजी रंग वापरू शकता किंवा झेंडूचे फुले वापरू शकता, मोती, चमकी काही देखील वापरू शकता. खूप छान दिसतं हे डेकोरेशन. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू तेव्हा ते खूपच छान दिसणार आहे. तर अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये ते भरून घेतलं होतं, पानं आणि फुलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी काठोकाठ नाही पण थोडं रिकामं एवढं पाणी भरायचं आहे. पाणी भरून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता हे आत्ताच एवढं छान दिसते. ते पाण्याने एकदम असं छान वाटत आहे ते डेकोरेशन. तर ह्याच्यानंतर जी OHP शीट किंवा प्लास्टिकचा तुकडा आहे ना, त्याला आपल्याला सर्कलमध्ये कट करून घ्यायचे आहे. असा गोलाकार त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आकार दिल्याच्यानंतर मधोमध छिद्र करून त्याच्यामध्ये आपल्याला वात घालायची आहे. तर अशा प्रकारे मी 2 सर्कल बनवले आहेत आणि कैचीच्या साह्यानेच त्याला मध्ये मध्ये छिद्र पाडून घेतले, जेणेकरून आपली जी वात आहे ती त्याच्यामध्ये परफेक्ट बसेल अशा प्रकारे. तर हे दिवे तुम्ही डेकोरेशनसाठी तुम्हाला जर फोटोशूट करायचा असेल त्यासाठी यूज करू शकता किंवा असं पण गच्चीवर जास्त वारा असतात सायंकाळच्या वेळी जेव्हा दिवे लागण्याचा टाईम असतो तेव्हा पण ह्याचा वापर करू शकता. खूप छान दिसतात, असं वाटतच नाही हे पाण्यावरचे दिवे आहेत आणि ही तासनतास चालतात, लवकर विझत नाही. त्यासाठी ना खूप जास्त यूज होतो या दिव्यांचा. आणि डेकोरेशनसाठी तर उत्तम पर्याय आहेच. याच्यामध्ये आपण कलर ॲड केला की काचेच्या ग्लासमध्ये किंवा भांड्यामध्ये तो कलर उठून दिसतो आणि आपले जे दिवे आहेत ते अजूनच छान सुरेख दिसतात. चमकदार रंगीत दिवे कुणाला आवडत नाहीत ना, तर नक्की करून बघा हे दिवे. तर अशा प्रकारे मी दोन्ही शीटमध्ये वाती हे फिक्स करून घेतल्या होत्या. तर अशा थोडासा टोक वर ठेवायचा आणि अर्ध्या वाती आतमध्ये ठेवायच्या. जे ग्लासमध्ये आपण पाणी टाकलं होतं तर त्याच्यामध्ये 1 उबळी तेल मी 2 ग्लासमध्ये टाकले. तर खूप कमी तेल टाकायचं. कमी तेल टाकलं तरी पण हा दिवा लवकर विझत नाही. तेल टाकल्याच्या नंतर आपण ज्या वाती फिक्स करून घेतल्या होत्या प्लास्टिकच्या तुकड्यावर, तर तो तुकडा तिथे ठेवायचा आणि वात फिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर मी दोन्ही पण ग्लासमध्ये ते ठेवलं होतं वाती. तर आपल्या असं झाल्याच्या नंतर मस्तपैकी छान दिसत होते ग्लास. तर आता वेळ होती दिवा लावायची. तर मस्त दिवा लावला आणि खूप छान दिसत होता दिवा. असाच दिवा तुम्ही या दिवाळीला नक्की करून बघा, खूप छान दिसतो आणि घरच्या घरी कमी साहित्यात आणि खूप कमी खर्चात हे दिवे बनतात. आपण बाजारामधून रंगीबेरंगी दिवे आणतो, पणत्या आणतो आणि त्याचा यूज परत कधीच करत नाही. तर असे दिवे जर तुम्ही घरी बनवले ना तर खूप छान वाटतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे दिवे घरी. तर अशा प्रकारे मी दोन्ही पण दिवे लावून घेतले होते. तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आहे. असं वाटतच नाही ते पाण्यावरचे दिवे आहेत. तर खूप मॅजिकल असं वाटतं पाण्यावरचे दिवे हे म्हटल्याच्या नंतर. तर अशा प्रकारे मी हे दिवे बनवले होते. दिवाळी जवळ येत आहे तर असंच दिवे तुम्ही घरी बनवा, नवीन नवीन वस्तू बनवा, नवीन नवीन वस्तू बनवायला शिका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्त राहा आणि दिवाळी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.